मित्रांनो नमस्कार। आज आपण नवीन गोष्ट पाहणार आहोत। चला तर मग नवीन गोष्ट पाहूया। एक छोटासा गाव होत। त्या गावात एक शेतकरी राहत होता। शेतकरी शेतात काम करत असे। तो आता म्हातारा झाला होता। त्याला आता काम होत नव्हते। त्यामुळे शेतात काही पिकत नव्हते। त्या शेतकऱ्याला 4 मुले होती। सर्व मुले खूप आळशी होते। ते शेतात काम करत नसत। आता वय झाल्यामुळे शेतकरी मरायला टेकला होता। शेतकऱ्याला आपल्या मुलांची काळजी होती, कारण ते फार आळशी होते। सर्व मुलांना शेतकरी सतत सांगायचा, मुलांनो शेतात काम करा, शेतात पीक घ्या। पण मुले काही शेतकऱ्याचे ऐकत नव्हते। कोणतेही काम करत नसत। मुले आणखी जास्त आळशी बनत चालले होते। काही दिवसांनी शेतकऱ्याला एक युक्ती सुचली। शेतकऱ्याने आपल्या 4ही मुलांना जवळ बोलावले। मुले सर्व जवळ आली। शेतकरी सांगू लागला, पोरांनो, आपल्या शेतात आपल्या कुटुंबाचा एक खजिना आहे। त्यामुळे आपलं शेत अजिबात विकू नका। इतके बोलून शेतकरी मरण पावला। वडिलांच्या मृत्यूनंतर सर्वच मुले खूप रडली। मुलांना खूप वाईट वाटले। 4-5 दिवसांनी 4ही भाऊ एकत्र आले। सर्वात लहान असलेला भाऊ म्हणाला, बाबांनी सांगितलं आहे आपल्या शेतात खजिना आहे। कोठे असेल खजिना? मोठा भाऊ म्हणाला, बाबांनी तर आपणास सांगितले नाही। दुसरा भाऊ बोलला, कोठे खजिना आहे हे कसे कळणार? मोठा भाऊ म्हणाला, आता आपण एक काम करूया। आपण चौघांनी शेतीच्या 4ही बाजूंनी खोदून पाहूया। लहान भाऊ म्हणाला, कल्पना छान आहे। आपण उद्या सकाळीच कामाला सुरुवात करूया। मोठा भाऊ म्हणाला, खजिना कोणालाही सापडले तरी सर्वांनी समान वाटून घेऊया। अशा प्रकारे 4ही भाऊ नियोजन करून झोपले। ठरवल्याप्रमाणे मुलांनी दुसऱ्या दिवशी शेतात खोदकाम सुरू केले। सर्व मुले जोमाने काम करत होते। कधीच काम केले नव्हते, त्यामुळे सर्वांना त्याचा त्रासही होत होता। शेतात नेमकं कुठे खजिना आहे हे मुलांना दाखवण्याआधी शेतकरी देवाघरी गेला। असेच 4 दिवस काम चालू होत। सकाळ झाली की कामाला सुरुवात करायचे। दमल्यामुळे रात्री सर्व भाऊंना छान झोप लागत असे। असेच काम करत असताना सर्व शेत खणून झाले। मुलांनी सगळं शेत खणून पाहिलं, कुठेही खजिना सापडलाच नाही। मुलांचा समज झाला की आपल्या बाबांना शेवटी भास झाले असते, त्यामुळे त्यांनी नसलेल्या खजिन्याबद्दल आपल्याला सांगितले असावे। सगळीकडे खणल्यामुळे जमीन छान भुसभुशीत झाली होती। मुलांनी मग त्याचा फायदा घेऊन शेतात लागवड करण्याचे ठरवले। त्यांनी पेरणी केली, आपापसात कामे वाटून घेतली, शेताची उत्तम निगा राखली। त्या हंगामात त्यांच्या शेतात उत्तम पीक आलं। एवढं पीक त्यांच्या बाबांनाही घेता आलं नव्हतं, कारण ते एकटेच शेतात राबायचे। एवढ्या जणांनी मिळून शेती केलीच नव्हती। त्या पिकाची कापणी करून जेव्हा त्यांना त्याबद्दल भरघोस मोबदला मिळाला, त्या दिवशी त्यांना समजले हाच तो खजिना होता, ज्याबद्दल त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं होतं। आपल्या शेताची काळजी घेऊन ते त्यातून दरवर्षी हा खजिना मिळवू शकत होते। आपल्या बाबांनी जाता जाता दिलेली शिकवण
त्यांनी आयुष्यभर लक्षात ठेवली.